अनेकदा लोकांना दाव्यातील समन्सच मिळत नाही. प्रतिवादी असेल किंवा इतर पक्षकार असतील, त्यांना दाव्याबद्दलची माहिती मिळत नाही आणि त्यांना एक्स पार्टी ऑर्डर किंवा अशा एकतर्फी निकालांना सामोरे जावे लागते. याचं कारण समन्सबद्दल तरतुदी आणि कायदा काय सांगतो हेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा.com. मित्रांनो, समन म्हणजे काय हे प्रथमतः आपण समजून घेऊ. म्हणजे न्यायालय प्रतिवादीला अधिकृत नोटीस यामध्ये दिली जाते. तर या नोटीसमध्ये प्रतिवादीला सांगितले जाते की त्याच्या विरुद्ध दावा दाखल झालेला आहे. त्याने ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी न्यायालयात हजर राहावे किंवा वकिलामार्फत हजर राहावे, रिटर्न स्टेटमेंट द्यावे याबद्दलची तरतूद या समनच्या माध्यमातून प्रतिवादीला कोर्टामार्फत दिली जाते. मित्रांनो, ऑर्डर 5 चे उद्दिष्ट काय आहे तर प्रतिवादीला न्यायालयाच्या कार्यवाहीची माहिती देणे, नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचे प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिसचे पालन करणे, प्रतिवादीला आपली बाजू मांडण्याची योग्य संधी देणे. रूल वाईज आपण समजून घेऊया. रूल 1 मध्ये समन बद्दल कधी काढला जातो याविषयीची माहिती आहे. प्लेंट दाखल झाल्यानंतर न्यायालयात समन जारी केला जातो. प्लेंट दाखल झाल्यानंतर समन जारी होतो. प्रतिवादीला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले जाते. आवश्यक असल्यास रिटर्न स्टेटमेंट दाखल करण्याचे निर्देश दिले जातात. सामान्यतः प्रतिवादीने 30 दिवसाच्या आत रिटर्न स्टेटमेंट दाखल करावा. विशेष परिस्थितीत न्यायालय वेळ वाढवू शकते याविषयीची तरतूद रूल 1 मध्ये पाहायला मिळते. रूल 2 मध्ये समन मध्ये काय असते याविषयीची माहिती आहे. न्यायालयाचे नाव, केसचा क्रमांक, प्लेंटिफ आणि डिफेंडंटचे नाव, हजर राहण्याची तारीख, न्यायाधीश किंवा अधिकृत अधिकाऱ्याची स्वाक्षरी आणि न्यायालयाचा शिक्का हे समन मध्ये समाविष्ट केलेले असते. समन सोबत काय दिले जावे याविषयी तरतूद रूल 3 मध्ये सांगितलेली आहे. प्रतिवादीला खालील कागदपत्रांच्या प्रती दिल्या जातात. प्लेंटची प्रत, प्लेंट सोबत कागदपत्रे, न्यायालयाने आवश्यक समजले तर इतर दस्तावेज. मित्रांनो, रूल 3 मध्ये काय दिले जाते याविषयी माहिती सांगितलेली आहे. समनवरती स्वाक्षरी याविषयी माहिती रूल 4 मध्ये आहे. न्यायाधीश किंवा अधिकृत अधिकारी याची स्वाक्षरी असते. न्यायालयाचा अधिकृत शिक्का असतो. रूल 5 मध्ये समन कसा बजवायचा याविषयी माहिती आहे. न्यायालयामार्फत, बेलीफ मार्फत समन बजावला जातो. रजिस्टर पोस्ट असेल, स्पीड पोस्ट असेल, कुरिअर असेल किंवा ईमेल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून समन्स बजावला जातो. कोर्ट द्वारे सुद्धा सर्व्हिस या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. रूल 9 मध्ये याविषयी माहिती आहे. न्यायालय स्वतः समन बजावण्याचं काम करते. रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, इलेक्ट्रॉनिक मोडचा वापर देखील न्यायालय करते. रूल 9(1) मध्ये प्लेंटिफद्वारे सर्व्हिस दिली जाते. ही विशेष परिस्थितीत न्यायालय प्लेंटिफला समन्स बजावण्याची परवानगी देते. रूल 10 ते रूल 16 मध्ये पर्सनल सर्व्हिस यामध्ये शक्यतो समन प्रतिवादीलाच दिला जातो. प्रतिवादीने प्राप्तीची सही करावी. सही करण्यास नकार दिला तर त्याची सुद्धा नोंद करावी याविषयीच्या तरतुदी रूल 10 ते 16 मध्ये दिलेल्या आहेत. रूल 17 मध्ये प्रतिवादीने समन्स घेण्यात नकार देतो किंवा सापडला नाही अशा परिस्थितीत काय करावे याविषयीची माहिती आहे. प्रतिवादी घरी नसला, समन स्वीकारण्यास नकार दिला, लपून बसला तर समन घराच्या बाहेर दिसेल अशा ठिकाणी चिटकवला जावं. त्याचा अहवाल देखील त्या ठिकाणी द्यावा अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. रूल 19 मध्ये कोर्टची चौकशी काय असते. अफेक्चर दिल्यानंतर न्यायालय हे तपासते. सेवा योग्य झाली का, आवश्यक असल्यास पुन्हा समन न्यायालय काढते. रूल 20 मध्ये सबस्टिट्यूट सर्व्हिस, पर्यायी सेवा. जर सामान्य पद्धतीने समन बजावला शक्य नसेल तर न्यायालय वर्तमानपत्र, शेवटच्या ज्ञात पत्त्यावरती नोटीस आणि इतर योग्य माध्यमांच्या माध्यमातून समन्स देण्याचे कार्य करते. त्यामुळे रूल 21 ते 26 मध्ये अशी तरतूद आहे की जर भारताबाहेर प्रतिवादी राहतोय, दुसऱ्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतोय तर त्याला समन कसा पाठवायचा याच्या तरतुदी या ठिकाणी पाहायला मिळतात. रूल 27 ते रूल 30 मध्ये सरकारी कर्मचारी, कारागृहातील व्यक्ती, विशेष परिस्थितीतील प्रतिवादी आणि सैनिक याविषयी समन्स बजावण्याची तरतूद त्या ठिकाणी दिलेली आहे. समन बजावण्याच्या पद्धती थोडक्यात सांगायच्या तर पर्सनल सर्व्हिस, रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट,
कुरिअर सर्व्हिस, इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस आणि न्यूज पेपर पब्लिकेशन या ठळकपणे आपल्याला सांगता येतात. मित्रांनो, समन्स हा प्रतिवादीचा हक्क आहे. न्यायालयामध्ये त्याच्या विरोधात काय चालले आणि त्याची बाजू मांडायची कशी याची संपूर्ण माहिती या ठिकाणी समन्सच्या माध्यमातून प्रतिवादीला न्यायालयामार्फत किंवा वादीच्या कारनाम्यांमार्फत संपूर्ण इतिवृत्त त्या ठिकाणी समन्सच्या माध्यमातून समजून घेता येतं. समन्स हा प्रथम गोष्ट जी त्याच्या विरुद्ध न्यायालयात चालू आहे याची पूर्वकल्पनाच असते. तर समन्सला न्यायालयामध्ये अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आपल्याला ऑर्डर 5 मध्ये ठळकपणे समजून येतं. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या आमच्या हक्काच्या, कायद्याच्या आणि तुमच्या फायद्याच्या माहितीसाठी कायदा.com YouTube चॅनलशी जोडले राहा. धन्यवाद.